तर हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज कटिंग करायला पाहिजे होती, कटिंग नाही केली. काल म्हणलं होतं ना केसाचा जरा वांदा झाला, तर कटिंग नाही केलेली मी अजून. ठीक आहे, काही विषय नाही. तर रोजच्याप्रमाणे आजचा पण दिवस असाच आहे. पहिल्या इकडे साईडला खेळतं, पहिल्या इकडे खेळतं. त्याला चुरमुरं दिलं तर खायला, त्याने सगळं विस्कटलेलं, सगळा राडा गेला गादीवरती. ठीक आहे, तर विषय काय माहीत आहे का, जी मॅरेज लाईफ आहे ना हाफ आहे. म्हणजे बोरिंग 70% बोरिंग आहे, 30% तुम्ही त्यातून जर टाईम काढला तुमच्यासाठी तर हॅप्पी पण आहे. ठीक आहे, जेव्हापासून तुमचं लग्न होईल ना तेव्हापासून तुम्ही ट्रॅव्हल करणं टाळचाल. ठीक आहे, कॅमेराला काय लागलं इथं. तर लग्न झाल्यावर ना तुमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी येते. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कशाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, फॅमिली. अच्छा, तर ठीक आहे, लग्न झाल्यावर ना तुमच्याकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी येते. रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या फॅमिलीची तर आहे ना. लग्न झाल्यावर ना तुमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी येते की तुमच्यावर डिपेंड असणारी माणसं. ठीक आहे, तर तुम्ही ते थोडंसं लक्षात घेऊन काय करायचं आहे, एन्जॉयमेंट करायचं आहे किंवा काय करायचं आहे ते लक्षात ठेवूनच करावं लागतं. ठीक आहे, आणि ही आहे ना रोज प्रयत्न करते काय ना काय कान काय ते गॅस सिलेंडर पडायचा वगैरे, ती पळपूट बेलणं तिथं ठेवलेलं आहे, तिथं कुकर वगैरे ठेवलेला आहे ना, तर तिच्या हाताला येतो ते वटते, तिच्या अंगावर पडणं अजून तर नाही पडलेलं काय विषय, सुखासुखी अजून काय नाही झालेलं, पण ती रोज प्रयत्न करते काय ना करायचं ना. आम्ही त्यापासून तिला वाचवतो रोज. आता बघा तिथं बुटांच्या आपल्याला इकडत बसले नाही का. बारक्या पोरांना कशा उत्सुकता असते, उत्सुकता बाबा काय आहे ते नेमकं काय, त्यांना काय माहीत नसतं ना, तर ते उत्सुकता राहते की ते काय आहे बघायचं वगैरे. जिंदगीत आहे ना फक्त एवढं चालू आहे, दूध पिशवी आणा, दही पिशवी आणा, तो तेल संपले, डाळ संपले, हे संपले, गॅस संपला, एवढं आणा तेवढं आणा, हे चालू आहे सध्या जिंदगीचं. आफ्टर मॅरेज आहे ना तुमची जिंदगी अशीच असणार आहे, ते तुम्हाला कळून जाईल. जेव्हा तुमचं लग्न होईल ना तेव्हा तुम्हाला कळून जाईल. रोज काय ना काय आणायला सांगितल्यावर. ठीक आहे, एन्जॉयमेंट नावाचा प्रश्न नाही कुठं. एन्जॉयमेंटसाठी तुम्हाला सेपरेट टाईम काढावा लागेल. आणि एकदा संसार मागे लागला तुम्हाला टाईम काढायला थोडंसं डिफिकल्ट राहील. कारण आहे ना सणावाराला जेव्हा तुमची बायको गावाकडे जाईल ना तेव्हाच तुम्हाला टाईम असेल, नाही तर असा टाईम तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे, जरी तुम्ही आता तुम्ही कसं कन्व्हिन्स करता बायकोला तुमच्या त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला फिरायला वगैरे जायचं असेल कुठं तर त्या टायमाला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता तुमच्या बायकोला की अरे मला असं तसं फिरवायला जायचं. आता ते तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर कशी आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि त्यात तुमची वाईफ कशी बिहेव करते किंवा तुमची वाईफ तुमचं ऐकते का नाही त्याच्यावर पण लई जास्त डिपेंड आहे. ठीक आहे, तर मी तर माझ्या वाईफला कन्व्हिन्स करतो आहे. ठीक आहे, जेव्हा मला जायचं असतं कुठं, जेव्हा मला कुठं जायचं असतं ना तेव्हा मी माझ्या वाईफला घरी सोडतो, तिच्या माहेरी नाही तर माझ्या घरी सोडतो. आणि नंतर मग मी हैदराबादला येऊन मग नंतर बाईकवर माझं ट्रॅव्हलिंग चालू असते. म्हणजे माझं एवढं स्ट्रगल आहे, पण एन्जॉयमेंटसाठी एवढं करावं लागणार आहे नाही का. तिला आजू घरी जायचं सोडायला, तिला घरी सोडायचं, नंतर महागारीला न्यायचं, नंतर नेक्स्ट सॅटर्डे संडे जेव्हा माझं असेल तेव्हा फिरायचं, आणि फिरून आल्यानंतर मग त्याला घ्यायला घरी रिटर्न हैदराबाद ते कुर्डवाडीला जायचं. असा सीन असतो माझा. ठीक आहे, कसा पण करून मी आहे ना टाईम काढणार. पण आता थोडंसं मला घरचे जाऊ देणार नाहीत सध्याला, तरी 6-7 महिने म्हणलं तरी चालेल. मी पण त्यांना काय फोर्स करणार नाही, कारण सिच्युएशन आता सध्याला थोडीशी वेगळी आहे. माझ्या घरची किंवा आमच्या घरची म्हणलं तर चालेल. बाह्याला काल डिस्चार्ज दिला आहे, बाह्या घरी आहे, बोललं त्याशी मला डाळ भात खातो आहे, मला ह्या करतो त्या करतो. ठीक आहे म्हणलं, चालू ठेव जेवण वगैरे, गोळ्या वगैरे डॉक्टरांनी लिहिलेलं तेवढं चालू ठेव म्हणलं. त्याला काहीतरी त्यांनी दिले, त्या 5 दिवसानंतर त्याला अजून रिटर्न बोललेलं आहे सोलापूरला चेकअपसाठी, की व्यवस्थित आहे का वगैरे. त्यासाठी म्हणले येऊन जा एक चक्कर. तर अजून 5 दिवसांनी काहीतरी सॅटर्डे संडेला काहीतरी तो चक्कर मारेल सोलापूरला. ही डिझायर गाडी आहे ना, डिझायर गाडी एवढी चालली आहे ना, आणि गाडीचा लुक पण आहे ना एक नंबर लुक आहे गाडीचा. तुम्ही व्हाईटमध्ये घ्या, ब्लॅकमध्ये घ्या, ग्रे, कोणता पण तुम्हाला जो आवडतो कलर त्यामध्ये घ्या.
अशी मस्त गाडी वाटते ना, पुढून तर मस्त नाही का ऑडीसारखी तिचा लुक आहे. ऑडीशी कम्पेअर करू शकत नाही, ऑडी आहे पण आहे व्यवस्थित लुक नाही का म्हणजे. आणि जी नवीन आलेली स्विफ्ट आहे ना तिचा लुक एवढा खास नाही आहे नाही का. ओल्ड जी थर्ड जनरेशनची स्विफ्ट आहे ना ती एक नंबर आहे नाही का. म्हणजे तिचं थोडी बल्की वाटते, हे म्हणजे अशी मोठी वाटते. आणि जी आता नवीन फोर्थ जनरेशनची जी स्विफ्ट आली ना ती नाही का अशी छोटी वाटते आणि तिचा जरा शेप पण व्यवस्थित नाही वाटत. काही गोष्टी आहे ना तुमच्या आयुष्यात सांगून होत नाही त्या. आता काय विषय चालू होता, माझा गाडी घ्यायचा विषय चालू होता. भरपूर गाडी सर्चिंग चालू होती, कोणती घ्यायची, डिझायर घ्यायची, स्विफ्ट घ्यायची, नंतर ब्रिझा घ्यायची वगैरे वगैरे चालू होतं. मी तर म्हणतो तो हॅरियर घेऊ. तर अशा टाईममध्ये आहे ना बाहेरचा ॲक्सिडेंट झाला. मग हे अनएक्सपेक्ट होतं, काय तर डस्टर आहे. अशी भारी वाटते ना गाडी, अशी भारी वाटते ना. फोन आला आहे मला आता गॅसचं ऑफिस इथं कुठं तर आहे ते शोधावं लागेल. कारण पुढं जर गेलो मी तर मला ते माघारी यायला दुसऱ्या रोडने यावं लागेल. माघारी मी थांबतो थोडंसं. आता तर ऑफिस कुठं आहे बघतो. 200 मीटरवर आहे, चुकायचं नाही आपल्याला. 200 मीटर म्हणजे जास्त काही दूर नाही आहे. ठीक आहे, ब्लॉक करायच्या नादात आहे ना भारत गॅस सापडले आपल्याला. भारत गॅस सापडले, एजन्सी भारत गॅसची सापडले. तात्या गाडी कुठं लावायची, घे आतमध्ये गाडी, काय विषय नाही. गाईज आधार झेरॉक्स आणि लाईट बिल झेरॉक्स आपल्याला मागवले. टोटल चार्जेस 350 रुपये सांगितले त्यांनी. ट्रान्सफर चार्जेस बोलले ते. डॉक्युमेंट काहीतरी मागत होते पण डॉक्युमेंट माझ्यापेक्षा काहीच नाही. कसे झोपलेत निवांत. आता हे कसे झोपलेत, कामं करून झोपलेत का दारू पिऊन झोपलेत काय माहिती. तात्या लोक झोपलेत बाबा. नको काय बोलायला. अध्यक्ष महाशपूज्य आपलं काम करा चला. आता इथं झेरॉक्स सेंटर कुठं आहे पाहावं लागलं. गाईज माझं माईक आहे ना, माईकचा प्रॉब्लेम व्हायला लागला. काय व्हायला लागलं ते जे मॅग्नेट आहे ना खालचं मॅग्नेट, ते माझ्या हेल्मेटच्या जो स्टीलचा पार्ट आहे ना त्याला चिटकतं आहे. नंतर माझा माईक पडतं आहे. दिस इज सेकंड टाईम हे असा विषय झाला आहे. ठीक आहे, तर मॅग्नेट नाही पडणार, माझा माईक पडेल एक दिवशी. कारण मॅग्नेट माझं चिटकून माझ्या त्या हेल्मेटच्या स्टीलच्या जो आहे ना मेटलचा पार्ट त्याला बसेल, पण माझं माईक पडून जाईल. ठीक आहे, जे रस्ता काढलं आहे आपण. काय विषय काय माहिती आहे का आता? विषय काय झाला आहे, आता इथं मी ॲड्रेस चेंज करायला आलो ना, तर ॲड्रेस चेंज ते म्हणतात की तू जिथून अगोदर एजन्सीला जिथून तू गॅस घेतला आहे ना, म्हणजे तू जिथं फर्स्ट टाईम घेतला ना तिथं जा आणि तिथून ट्रान्सफर करायला सांगा असं बोलतात ते. तर मी गॅस घेतला आहे तिकडं बोलाराम साईडला, तर त्या एजन्सीला जावं लागणार आहे मला. ठीक आहे, तर हो उद्या ते म्हणतं की तुझ्याकडे ओरिजिनल कार्ड आहे का. म्हणलं मी माझ्याकडे ओरिजिनल कार्ड नाही आहे काय, तर ते म्हणतं की तुला नोटरी करावं लागेल. हो आता काय विषय होता ते उद्या लवकर जातो. हो आता काय विषय होता ते. ठीक आहे. जो आता तुम्हाला पाव दिसला आहे ना तो पॅटीस आहे. ठीक आहे, पॅटीस आहे. ते सकाळी केलेलं ते शिल्लक राहिलेलं पॅटीस आहे. ओके, तर काहीच दोन प्रकारची माणसं असतात. ठीक आहे, एक प्रकारची माणसं आहेत. पहिल्या प्रकारची माणसं कशाला म्हणतात, जे आपल्या स्वतःवर विश्वास ठेवते, ते जे काही काम करायचे ते स्वतःहून करते ते नाही का. म्हणजे जर
त्यांना पुढं माहीत असते की काय एक तर फेल होतं एक तर सक्सेस होतं, हे दोन गोष्टी त्यांना माहीत असते. पण ते सक्सेस होणार बनून चालले असतात कारण त्यांना दुसरा ऑप्शन नसतो. ठीक आहे. आणि दुसऱ्या प्रकारची माणसं असते ती, त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन असतात, भरपूर ऑप्शन असतात. आणि ते एखादी नाही का रिस्क घ्यायची म्हणले ना तर त्या टायमाला ना ते निगेटिव्ह गोष्ट विचार करत बसतात नाही का. म्हणजे जरी तो आता सक्सेस व्हायचा 50% चान्स आहे आणि फेल व्हायचा पण 50% चान्स असतो प्रत्येक गोष्टीत. ठीक आहे. तर आहे ना जे दुसऱ्या प्रकारचे माणसं सांगितले ना ते आहे ना ते 80% फेल्युअरचा विचार करत बसतात आणि 20% आहे ना थोडा सक्सेसचा त्यांना माहीत असतं सक्सेस होईल, पण आहे ना ते कृती त्या दिशेने करत नाहीत. त्यामुळे आहे ना त्या 80%च्या विचारातच म्हणजे हरतात ना, ते तिथंच हरलेलं असतात. ठीक आहे. तर मग काही आता तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती आहे ना तो त्याला जर रिस्क नसेल घ्यायची ना तर मग तो पुढं काही करूच शकणार नाही का. आणि जर त्याच्याकडे त्याच ठिकाणी त्याच्याकडे जर तेवढाच एक ऑप्शन असला असता तर तो आहे ना रिस्क घेणार काही पण करून. जर आता एखादं काही काम करायचं राहिलं तर तो लोन काढेल, नंतर लोनचा हप्ता वगैरे फेडेल, किंवा मग काहीतरी आता जर त्याला बॉडी बनवायची असेल तर तो रनिंग करेल, जर जिमचे पैसे नसेल तर रनिंग करेल, किंवा कुठं ना कुठं व्यायाम करेल, डंबेल्स वगैरे कशाचे लाकडाचे वगैरे किंवा सिमेंटचे वगैरे बनवून वगैरे तो करेल. जे करायचं ना तो करतोच. तर आजचा व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या आंबा खायला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय, पीस.